बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप करत आहेत. चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भव्य प्रवेश मेळाव्याने या वादाला तोंड फोडले असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आमदार संजय गायकवाड सध्या आक्रमक झाले आहेत. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत त्यांनी चिखलीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप आणि इतर पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. मात्र हा मेळावा केवळ पक्षप्रवेशापुरता मर्यादित राहिला नाही. आमदार गायकवाड यांनी भाषणादरम्यान थेट भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर निशाणा साधला. जर मी बुलढाणा मतदारसंघात भाजपच्या लोकांना 150 कोटींची विकासकामे देऊ शकतो, तर चिखलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक का दिली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकेच नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामे मागितली असता त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची सक्ती केली जाते आणि नकार दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते, असा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी केला. आम्ही कोणा पक्षाच्या विरोधात जात नाही, आम्ही मित्रपक्षाला काही दुखवत नाही, पण शिवसेना वाढवणं ही आमची पक्षाची जबाबदारी आहे आणि तेच काम आम्ही या ठिकाणी करतोय. गेल्या महिन्याभरापासून जे लोक मला सांगायचे, कार्यकर्ते सांगायचे शिवसेनेचे, मला अमोल पालकरचा फोन आला की मी एक काम सांगितलं तर मला सांगितलं गेलं की तुम्ही शिवसेनेत आमच्या पक्षात प्रवेश घ्या, अन्यथा तुमचं काम होणार नाही. असं अनेक कार्यकर्त्यांसोबत झालं. पण सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे त्यांनी भाजपच्या लोकांना कामं दिली पाहिजे. जिथे भाजपचा आमदार आहे त्यांनी सेनेच्या लोकांना काम दिली पाहिजे. जर माझ्या शहरात मी भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाची कामं दिली, तर माझ्या चिखलीतल्या कार्यकर्त्यांना ती कामं का दिली जात नाही, इतर ठिकाणी का दिली जात नाही, आणि का अनेकांनी जर नाही ऐकलं तर आता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न झाले. या आरोपांमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली. आमदार गायकवाड यांच्या विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी तातडीने बुलढाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे यांनी गायकवाडांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. गायकवाडांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची बोचरी टीका शिंदे यांनी केली. 150 कोटींची कामे देण्याच्या गप्पा मारणाऱ्या गायकवाडांनी साध्या 1.5 कोटींची कामेही कार्यकर्त्यांना दिलेली नाहीत, असे ते म्हणाले. या वादाचे स्वरूप आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचले आहे. आमदार गायकवाड यांच्यावर 35 कोटींच्या कमिशनचा आरोप करत विजयराज शिंदे यांनी नवा वाद छेडला आहे. गायकवाडांच्या 35 कोटींच्या कमिशनची मोठी चर्चा आहे. जर त्यांनी हे कमिशन सोडले असते तर आज त्यांच्या कार्यकर्त्यांकडे 35 डिफेंडर गाड्या असत्या. गायकवाडांनी आज ज्या महागड्या गाड्या घेतल्या आहेत त्या याच कमिशनच्या पैशातून घेतल्या आहेत, असा गंभीर आरोप शिंदेंनी केला. संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी 150 कोटींची कामं आजपर्यंत दिली. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली, ही त्यांनी नाव घेऊन, गावाचं नाव घेऊन, कार्यकर्त्याचं नाव घेऊन आणि कामाचं नाव घेऊन जर खरंच त्यांनी दिले असतील तर स्पष्ट करावं, जाहीर करावं, आणि हे आव्हान त्यांना मी देतोय की त्यांनी ते नावं जाहीर करावी. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली, ही त्यांनी नाव घेऊन, गावाचं नाव घेऊन, कार्यकर्त्याचं नाव घेऊन आणि कामाचं नाव घेऊन जर खरंच त्यांनी दिले असतील तर स्पष्ट करावं, जाहीर करावं, आणि हे आव्हान त्यांना मी देतोय की त्यांनी ते नावं जाहीर करावी. 150 कोटी तर सोडा, 1.5 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली नाही आहे. 35 कोटीचं कमिशन सोडणाऱ्याचं वक्तव्य करणारे जर खरंच त्यांनी 35 कोटीचं कमिशन सोडलं असतं तर त्यांच्याच कार्यकर्त्याजवळ कमीत कमी 35 डिफेंडर तरी पाहिजे होत्या. एका डिफेंडरनं कसं चाललं असतं.
चिखलीत शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असताना भाजपनेही आता ऑपरेशन लोटसचा इशारा दिल्याने महायुतीमधील दरी अधिक रुंदावल्याचे चित्र आहे. सत्तेत एकत्र असूनही जमिनीवर मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर वैरी असल्यासारखे वागत आहेत. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेला हा अंतर्गत कलगीतुरा कोणाला महागात पडणार आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या वादात हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, निर्भीड स्वराज्य, बुलढाणा.